नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कधी विचार केला आहे का की सकाळी आपण जो चहा पितो त्यातील साखर उत्तर प्रदेशातून, चहापत्ती आसाममधनं, आणि दूध कदाचित जवळच्या गावातून आलेलं असतं. बरोबर, किंवा आपल्या हातातला मोबाईल फोन, त्याचे सुटे भाग जगातल्या वेगवेगळ्या देशातून एकत्र येऊन आपल्यापर्यंत पोचलेले असतात. हो, तर या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या एका अदृश्य पण प्रचंड मोठ्या जाळ्याबद्दल, म्हणजे भारताच्या वाहतूक आणि दळणवळण प्रणालीबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हे जाळं देशाच्या अर्थव्यवस्थेची आणि आपल्या दैनंदिन जीवनाची जीवनरेखा का आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया वाहतुकीच्या सर्वात मोठ्या आणि व्यापक प्रकारापासून, भूवाहतूक. ज्यात रस्ते आणि रेल्वे येतात. हो, आणि एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे आहे. एकूण लांबी साधारण 62.16 लाख किलोमीटर. बापरे, म्हणजे पृथ्वीला 155 वेळा वेढा घालता येईल इतकं मोठं. अगदी. आणि या रस्त्यांचा इतिहासही म्हणजे तितकाच भव्य आहे. आपण आज ज्याला ग्रँड ट्रंक रोड म्हणतो त्याचा पाया शेरशाह सुरीने शाही मार्ग म्हणून घातला होता. अच्छा. विचार करा, तो मार्ग सिंधू खोऱ्यापासून थेट बंगालच्या सोनार खोऱ्यापर्यंत जात होता. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साम्राज्याला जोडणारी ती एक धमनी होती. खरंय. स्वातंत्र्यानंतर आपल्याला या रस्त्यांचं महत्त्व कळलं होतं. पण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न होता. तेव्हाच 1943 मध्ये नागपूर योजना आली. हो, ही स्वतंत्र भारताच्या रस्त्यांच्या विकासाची पहिली मोठी ब्लूप्रिंट होती की नाही? अगदी बरोबर. आणि मग पुढे 20 वर्षीय योजनांमधून या कामाला आणखी गती मिळाली. आणि आज तर या रस्त्यांचं वर्गीकरण पण आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण रस्ते. हो, पण यातली एक आकडेवारी खूपच रंजक आहे. राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते एकूण रस्त्यांच्या लांबीच्या फक्त साधारण 2% आहेत. फक्त 2%? पण देशातील 40% वाहतूक याच रस्त्यांवरून होते. 40%? हो, याचा अर्थ असा की हे काही हजार किलोमीटरचे रस्ते आपल्या अर्थव्यवस्थेच्या अक्षरशः जीवनरेखा आहेत. यापैकी एका जरी मार्गावर काही अडथळा आला तर त्याचा परिणाम थेट देशभरातील वस्तूंच्या किमतींवर होतो. बरोबर. आणि म्हणूनच 1995 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI ची स्थापना झाली. या महामार्गांची देखभाल आणि विकास करून या जीवनरेखा अविरत चालू ठेवण्याचं काम ही संस्था करते. आणि याच अंतर्गत ते मोठे प्रकल्प आले, सुवर्ण चतुर्भुज आणि उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कॉरिडॉर. हो, हे केवळ रस्ते नाहीत, हे देशाच्या चारही दिशांना आर्थिक विकासाने जोडणारे मार्ग आहेत. सुवर्ण चतुर्भुज बद्दल बोलूया. त्याने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 महानगरांना जोडलं. यामुळे फक्त प्रवास सोपा झाला नाही, तर या शहरांमधील व्यापार अनेक पटींनी वाढला. म्हणजे ट्रक ड्रायव्हरचा वेळ वाचला, इंधनाची बचत झाली. आणि वस्तू ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचू लागल्या. अगदी. आणि जो उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे तो तर श्रीनगरला कन्याकुमारीशी आणि सिलचरला पोरबंदरशी जोडून देशाच्या एकात्मतेचं एक प्रतीकच बनला आहे. आपण या मोठ्या प्रकल्पांबद्दल बोललो, पण एक मुद्दा असा आहे की देशातील 80% रस्ते तर ग्रामीण आहेत. बरोबर. मग या मोठ्या प्रकल्पांच्या झगमगाटात या ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष होतंय का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण कोणताही शेतमाल किंवा गावात तयार झालेली वस्तू ती आधी ग्रामीण रस्त्यावरूनच मुख्य बाजारात येते. म्हणजे विकासाची पहिली पायरीच ती आहे. हो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सारख्या योजनांमुळे चित्र नक्कीच बदलत आहे. पण आव्हान अजूनही मोठं आहे. दुर्गम भागांना चांगल्या रस्त्यांनी जोडणं हे आजही एक मोठं काम आहे. आणि याच दुर्गम भागांमध्ये सीमा रस्ते संघटना म्हणजे BRO जे काम करते ते अविश्वसनीय आहे. खरंच, 1960 मध्ये स्थापन झालेली BRO ही संस्था देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये जिथे पोहोचणं सुद्धा कठीण असतं तिथे रस्ते बांधते. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. चंदीगडला मनाली आणि लेहशी जोडणारा अत्यंत उंचीवरचा रस्ता त्यांनीच बांधला आहे. आणि नुकताच बांधलेला अटल टनेल. अटल टनेल. हो, ते तर आधुनिक अभियांत्रिकेचं एक उत्तम उदाहरण आहे. या 9.02 किलोमीटरच्या बोगद्यामुळे मनाली आणि लाहोल स्पिती खोऱ्यातला संपर्क जो बर्फवृष्टीमुळे 6 महिने तुटायचा तो आता वर्षभर सुरू राहतो. अगदी. याचा तिथल्या लोकांच्या जीवनावर आणि देशाच्या संरक्षणावर
खूप मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. रस्ते महत्वाचे आहेतच, पण जेव्हा लाखो टन कोळसा, सिमेंट किंवा अन्नधान्य देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचवायचं असतं, तेव्हा रस्त्यांची मर्यादा स्पष्ट होते. हो, आणि इथेच भारतीय रेल्वेची प्रचंड शक्ती काम येते. बरोबर. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे धावलेली 34 किलोमीटरची पहिली रेल्वे. आज 67,956 किलोमीटरच्या महाकाय नेटवर्कमध्ये रूपांतरित झाली आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की भारतीय रेल्वेने विविध संस्कृतीच्या लोकांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी एकत्र आणले. हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे, नाही का? खरंय, रेल्वेने फक्त माणसे नाही तर विचार आणि संस्कृती सुद्धा एका ठिकाणाहून दुसरीकडे नेली. हो. पण एवढ्या मोठ्या नेटवर्कचं व्यवस्थापन तेही तितकंच गुंतागुंतीचं असणार. हो ना. म्हणूनच या नेटवर्कची 17 झोन्समध्ये विभागणी केली आहे. पूर्वी कसं होतं, वेगवेगळ्या संस्थानांमध्ये वेगवेगळ्या रुंदीचे रूळ टाकले गेले, म्हणजे ब्रॉड गेज, मीटर गेज आणि नॅरो गेज. अच्छा, त्यामुळे काय व्हायचं? त्याचा परिणाम असा व्हायचा की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ट्रेन बदलावी लागायची किंवा माल उतरवून दुसऱ्या ट्रेनमध्ये चढवावा लागायचा. म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचा. बरोबर. आता संपूर्ण देशात एकच ब्रॉड गेज आणल्यामुळे कोणतीही ट्रेन न बदलता थेट काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास शक्य होत आहे. याला एक देश एक रेल्वे नेटवर्क म्हणता येईल. आणि यात कोकण रेल्वेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. पावसाळ्यात त्या बोगद्यांमधून आणि पुलांवरून जातानाचा अनुभव अविस्मरणीय असतो. अगदी खरं आहे. ते केवळ अभियांत्रिकी आश्चर्य नाही, तर एक निसर्गरम्य अनुभवही आहे. हो, 1998 मध्ये सुरू झालेला हा 760 किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रातील रोहाला कर्नाटकातील मंगळूरशी जोडतो. हा मार्ग 146 नद्या, जवळपास 2000 पूल आणि 91 बोगवे. हो, सह्याद्रीच्या कठीण पर्वतरांगांना भेदून हा मार्ग तयार करणं हे भारतीय अभियंत्यांच्या जिद्दीचं आणि कौशल्याचं प्रतीक आहे. रस्ते आणि रेल्वेनंतर आपण वाहतुकीच्या अशा प्रकाराकडे वळूया जो सर्वात स्वस्त आणि पर्यावरणपूरक मानला जातो, जलवाहतूक. हो, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके फायदे असूनही देशाच्या एकूण वाहतुकीत याचा वाटा फक्त 1%. फक्त 1%. मग प्रश्न असा येतो की हा मार्ग इतका मागे का आहे? यामागे नद्यांमधील गाळ साचणे, पायाभूत सुविधांची कमतरता अशी अनेक कारणं आहेत. पण आता सरकार सागरमालासारख्या प्रकल्पांतर्गत यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे काही सुधारणा अपेक्षित आहे? हो, गंगा नदीवरील प्रयागराज हल्दिया म्हणजे NW1 आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील सादिया धुबरी म्हणजे NW2 यांसारख्या राष्ट्रीय जलमार्गांमुळे अंतर्गत जलवाहतुकीला चालना मिळत आहे. आणि भारताला तर 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे सागरी मार्गांचं महत्त्व तर खूपच जास्त असणार. निश्चितच. देशाचा 95% परदेशी व्यापार प्रमाणाने सागरी मार्गानेच होतो. ही आपल्या अर्थव्यवस्थेची जागतिक बाजारपेठेशी जोडणारी नाळ आहे. आता सर्वात वेगवान आणि आधुनिक वाहतुकीच्या प्रकाराबद्दल बोलूया, हवाई वाहतूक. 1911 मध्ये अलाहाबाद ते नैनी दरम्यान फक्त टपाल पोचवण्यासाठी सुरू झालेली सेवा आज कोट्यवधी लोकांना प्रवास घडवते. आणि याचं श्रेय उडानसारख्या योजनांना जातं. उडे देश का आम नागरिक. बरोबर. या योजनेचा उद्देशच हा आहे की हवाई चप्पल घालणाऱ्या सामान्य माणसालाही विमानात बसता यावं. यामुळे छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडलं जात आहे. आणि पवनहंस हेलिकॉप्टर सेवेबद्दल काय? ती तर ईशान्येकडील दुर्गम राज्ये किंवा केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्रांसाठी जीवनरेखा ठरते. आणि एक असा वाहतुकीचा प्रकार आहे जो आपल्याला दिसत नाही, बरोबर. पण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पाईपलाईन. हो, आपल्या घरात येणारा गॅस किंवा गाड्यांमध्ये भरणारं पेट्रोल डिझेल हे रिफायनरीपासून पंपांपर्यंत ह्याच पाईपलाईनमधून येतं. अच्छा. आसाममधील नाहरकटिया तेल क्षेत्रापासून बिहारमधील बरौनी रिफायनरीपर्यंतची पाईपलाईन ही आशियातील पहिली क्रॉस कंट्री पाईपलाईन होती. आणि हजीरा विजापूर जगदीशपूर म्हणजे HVJ गॅस पाईपलाईन. हो, या गॅस पाईपलाईनने तर देशाच्या पश्चिम आणि उत्तर भागातील उद्योगांना एक नवीन ऊर्जा दिली आहे. तर वस्तू आणि माणसांच्या वाहतुकीनंतर आता आपण माहितीच्या देवाणघेवाणीकडे म्हणजे दळणवळणाकडे येऊया. हा बदल तर अविश्वसनीय आहे. पूर्वी ड्रम वाजवून किंवा कबुतरांमार्फत संदेश पाठवले जायचे. आणि आज एका क्लिकवर व्हिडिओ कॉल होतो. या दळणवळणाचे 2 मुख्य प्रकार आहेत, वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक दळणवळणात इंटरनेटने तर क्रांतीच घडवली आहे. हो, ईमेल, ई-कॉमर्स, सोशल मीडिया
यांमुळे जग खरंच ग्लोबल विलेज बनलं आहे. अगदी. आणि सामूहिक दळणवळणात रेडिओ आणि टेलिव्हिजनचा वाटा खूप मोठा आहे. 1923 मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने सुरू केलेलं प्रसारण. ते 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ आणि पुढे आकाशवाणी झालं. हो, आकाशवाणीने मनोरंजन, शिक्षण आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. तसंच 1959 मध्ये सुरू झालेल्या टेलिव्हिजनने दूरदर्शनच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात क्रांती घडवली. आणि या सगळ्याचा आधारस्तंभ काय? उपग्रह दळणवळण, सॅटेलाइट कम्युनिकेशन. बरोबर. आपण जे टीव्ही चॅनल्स पाहतो, हवामानाचा अचूक अंदाज मिळवतो किंवा नैसर्गिक आपत्तींचा इशारा मिळवतो, हे सर्व उपग्रहांमुळेच शक्य होतं. भारताकडे यासाठी 2 प्रमुख उपग्रह प्रणाली आहेत, नाही का? हो. एक आहे INS-8, ज्यामुळे आपण टीव्ही पाहतो आणि हवामानाचा अंदाज मिळवतो, आणि दुसरी आहे IRS, जी जमिनीखालील पाणी किंवा खनिज शोधण्यासारखी कामं करते. म्हणजे एक मनोरंजनासाठी तर दुसरी संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी. अगदी बरोबर. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे भारताने स्वतःचं प्रक्षेपण वाहन PSLV, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विकसित करून या क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवली आहे. हो, यामुळे आपण आपले उपग्रह स्वतःच प्रक्षेपित करू शकतो, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. तर आज आपण पाहिलं की रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग आणि पाईपलाईन यांचं एक गुंतागुंतीचं जाळं भारताला कसं एकत्र जोडतं. आणि त्याचबरोबर रेडिओपासून ते उपग्रहांपर्यंत पसरलेल्या दळणवळण प्रणालीने माहितीची देवाणघेवाण किती सोपी आणि वेगवान केली आहे. या सर्व प्रणाली केवळ पायाभूत सुविधा नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या जीवनरेखा आहेत. देशाचा आर्थिक विकास, संरक्षण सज्जता आणि सामाजिक एकात्मता या सर्वांसाठी त्या खूप गरजेच्या आहेत. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. या नेटवर्कचा विस्तार आणि आधुनिकीकरण तर होतच आहे, पण यापुढील मोठं आव्हान काय असेल? हाच कळीचा मुद्दा आहे. भविष्यातील आव्हान फक्त अधिक रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधणे हे नाही. तर मग काय? तर सध्याच्या नेटवर्कला अधिक स्मार्ट, अधिक पर्यावरणपूरक आणि देशाच्या दुर्गम कोपऱ्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारे कसे बनवता येईल हे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम कशी करता येईल? बरोबर. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच भारताच्या विकासाचा पुढचा पाऊल दडलेला आहे आणि याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.